नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सर्व? आपलं सर्वांचं स्वागत आहे आमच्या झपाटलेल्या ह्या पॉडकास्टमध्ये. आजचे आपले पाहुणे आहेत रत्नागिरीतले प्रसिद्ध सर्पमित्र श्री विनोद वांगणकर. विनोद वांगणकर सरांची आणखीन एक ओळख द्यायची म्हणजे रत्नागिरीतलं जे एक प्रसिद्ध हॉटेल आहे त्याचेही ते मालक आहेत आणि त्या सगळ्या व्यापातनं वेळ काढून ते ही सर्पमित्राची कामगिरी करतात. त्यात अजून ते नाट्यकर्मी आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनावरही काम करतात. तर ह्या सर्वांची आपण ओळख करून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूया. तर मी त्यांचं स्वागत करतो. विनोदजी नमस्कार. 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 सर्वप्रथम मी स्वागत करतो आमच्या पॉडकास्टच्या टीमतर्फे नमस्कार. आणि आम्हाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर आज आपण थोड्या गप्पा मारू हो. कारण तुमचं कार्य खूप व्यापक आहे. तर एक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कारण हे हे क्षेत्र तसं म्हणजे सामान्य माणसाला ज्याच्याविषयी भीती वाटते तसं आहे. तर ह्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? तुम्ही हे लहानपणीच आवड होती की नंतर तुम्ही त्याच्यात काही खास ट्रेनिंग घेतलं, कोणाचा तुम्हाला सल्ला मिळाला त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना? लहानपणापासून सर्पमित्र नव्हतो. खरं तर मला सुरुवातीपासून सापांची भीती वाटायची. परंतु मी एका NGOमध्ये काम करतो ओके. आणि त्याचाच एक भाग म्हणून सापांबद्दलच्या खूप अंधश्रद्धा असतात आणि त्यामुळे सापांच्याबद्दल मला क्युरिओसिटी निर्माण झाली आणि मी सर्पमित्र झालो. सर्पमित्र म्हणजे तुम्ही म्हणजे ॲक्चुअली काय करता? म्हणजे आम्हाला आम्हाला असं माहिती आहे की घरी साप आला की आम्ही त्यांना बोलावतो आणि मग ते साप घेऊन त्यांना त्यांच्या ह्याच्यात सोडतात. पण फक्त एवढंच नसणार कारण ते कौशल्य तुम्ही आत्मसात करणं आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही त्याला पकडणं आणि त्याला नेऊन सोडणं, याच्या व्यतिरिक्त अजून काय गोष्टी असतात आणि ते तुम्ही कसं करता? म्हणजे त्याचं तुम्हाला ट्रेनिंग किंवा तुम्ही त्यातलं माहिती, ज्ञान कसं आत्मसात केलं? बरोबर आहे. 99 साली 1999 साली रत्नागिरीमध्ये दापोली येथे महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रीला एका माणसाने आपल्या घरामध्ये जिवंत नाग देव्हाऱ्यामध्ये ठेवला होता आणि अच्छा. आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची ख्याती पसरली होती, की हा नाग म्हणजे शंकर मला प्रसन्न झालाय आणि हा नाग माझ्या घरामध्ये आलाय आणि त्याद्वारे एक होऊ घातलेला भगतगिरी, बुवाबाजी ही चालू झालेली होती अच्छा. आणि आमचे तिकडचे दापोलीचे कार्यकर्ते अनिश पटवर्धन त्या ठिकाणी गेले आणि त्याचा पर्दाफाश केला ओके. आणि खरी परिस्थिती समोर आली आणि नंतर त्यांच्या मनात आलं, की सापांबद्दलची जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणून त्याने 1 दिवसाचं ट्रेनिंग आयोजित केलं होतं. मी, विनोद वांगणकर, ज्ञानेश म्हात्रे आणि माझा भाचा आतिश कीर असे आम्ही एकत्र त्या ठिकाणी दापोलीला ते ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी उल्हास ठाकूर म्हणजे प्रख्यात सर्पमित्र आहेत महाराष्ट्रातले अच्छा. आणि त्यांनी निलीम कुमार खैरे यांच्या म्हणजे पुण्याच्या सर्पोद्यानचे हो, हो, सर्वेसर्वा. हो. हो, तर हो, हो. त्यांचे सहकारी ते. ओके. तर त्यांनी आम्हाला हे 1 दिवसाचं ट्रेनिंग दिलं होतं. अरे वाह! खरं तर 1 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये पायामध्ये बूट असणं आवश्यक होतं तेव्हा. पण आमच्या पायामध्ये बूट नाही. त्यामुळे विषारी साप आम्हाला हाताळायला दिले नाही. ओके. सापांबद्दलची गैरसमज, साप कसे ओळखावे, माहिती वगैरे हे सगळं त्यांनी दिलं. आम्ही ते आत्मसात केलं आणि प्राथमिक सर्पमित्र असे आम्ही तुम्हाला ओळख मिळाली म्हणजे. ओळख मिळाली. हे तुमचं जे तिथं प्रशिक्षण झालं दापोलीमध्ये, हं. ते साधारण किती साली झालं? म्हणजे तेव्हापासून तुम्ही सर्पमित्रांची तुमची ही किती वर्षांची वाटचाल चालू आहे? 1999 साली हे ट्रेनिंग झालं बरं. आणि 27 वर्ष आम्ही ओह! वाह! हे साप छान, छान. पकडण्याचं काम करतोय. ओके, हो. ओके, ओके. आता ह्या कामांमध्ये हे काम करताना तुम्हाला खास करून काय दक्षता घ्यायला लागते? किंवा उद्या सामान्य माणूस पटकन जाऊन ते पकडणं योग्यही नाही आणि त्याला ते कौशल्यही नाहीये. तर बरोबर. तुम्ही अशी काय काळजी घेता, की ज्यामुळे तुम्हाला तुमचं काम सुरक्षितरित्या करता येतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माणूस निर्व्यसनी असला पाहिजे. अच्छा. हां, म्हणजे पूर्ण शुद्धीत साप पकडताना पूर्ण शुद्धीत हे असणं असला आवश्यक आहे, पाहिजे. अलर्ट असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पायामध्ये चांगले बूट असणं आवश्यक आहे. अच्छा. रात्री अपरात्री साप पकडायला जायचं असो, तर हातामध्ये टॉर्च चांगला असणं आवश्यक आहे. ओके. आणि साप पकडण्यासाठी जे साहित्य आहेत, उदाहरणार्थ त्या पिशव्या, हुक त्या साहाय्याने अडचणीतला साप ओढून काढता येतो, अशासाठी हुक असणं आवश्यक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति आत्मविश्वास असता कामा नये, फुशारकी हां. मारता कामा नये. बरोबर आहे. प्रत्येक साप हा आपल्याला नवीन आहे.
तर या दृष्टीने त्याच्याकडे हा, बघायचं. या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. बरं. नाहीतर साप ना माझ्या हातचा मळ आहे असं हा. वगैरे म्हणून चालणार नाही. ओके. प्रत्येक साप पकडताना वेगळा साप वेगळा अनुभव देऊ शकतो. ओके. त्याच्यामुळे प्रत्येक साप पकडताना मी हा पहिल्यांदाच पकडतोय अशी अशी भान भूमिका ठेवलं असली पाहिजे. त्याला बरोबर आहे. रिस्पेक्ट दिला पाहिजे. एकदम बरोबर बोललात. छान. हे आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे यातनं. आता ही तुम्ही घेता ती काळजी, तशीच आमच्यासारख्या सामान्य लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही म्हणजे तुमच्याशी जेव्हा संपर्क येईल किंवा त्यांनी एखादा साप बघितला आणि तुमच्याशी संपर्क करणं, तुम्ही येऊन तो पकडणं, ह्यामध्ये आमच्यासारख्या माणसांनी काय भान ठेवलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. साप हा अतिशय भित्रा प्राणी आहे आणि तो आपल्या परिसरामध्ये आला, आपल्या दृष्टीपथास पडला, तर सर्वात अगोदर तुम्ही फोन करताच. तर तुम्ही त्यावेळेत काय करायचं, की तो पळून जाऊ नये. रानात वगैरे पळून गेला तर हरकत नाही, परंतु आपल्या घरातून अडचणीत कुठे पळून जाऊ नये म्हणून एखादा बारदान, गोणता ते ओलं करून त्याच्या अंगावर टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तो लपून राहू शकेल. अच्छा. एखादी चादर वगैरे असेल तरी त्याच्यामध्ये तो लपून राहू शकेल. सर्पमित्र ओके. येईपर्यंत त्याच्यामध्ये लपून राहिला तर त्यांना तो पकडणं सोपं सोपं पडतं. पडतं. ओके. किंवा एखाद्या बिळामध्ये साप गेला तर त्या ठिकाणी उभं राहून त्या बिळामधून तो पुन्हा कुठून बाहेर जात नाही ना याचं लक्ष ठेवलं पाहिजे. ओके, ओके. ही एवढी काळजी घेतली की आपण तरी पकडू शकतो. तुमचं काम त्याप्रमाणे तेवढं सहज होईल. सोपं होतं. होईल. या इतक्या वर्षांच्या प्रवासात तुम्ही किती प्रकारचे, किती जातींचे किंवा असे साप पकडले असेल? एक कुठले नावं किंवा हा. असं काही सांगू शकाल का? कोकणामध्ये जेवढे सगळे साप मिळतात, अच्छा. म्हणजे जास्त करून नाग, मण्यार, घोणस, पुरस हे विषारी झाले. विषारी साप आहेतच. बरोबर. त्याचप्रमाणे बिनविषारी साप सुद्धा भरपूर आहेत. बरं. पाणदिवड, धामण, ओके. तस्कर वगैरे हे, किंवा रात्री अपरात्री घरामध्ये येणारे लाईटच्या मीटरच्या बोर्डमध्ये बसून आणि कवड्या साथीचा साप आहे, हा. वुल्फ स्नेक. अच्छा. असे असे साप आहेत, ते सगळे रत्नागिरीमध्ये म्हणजे कोकणामध्ये मिळणारे जे सगळे साप मिळणारे टिपिकल. आम्ही पकडलेले आहेत. बरं. परंतु किंग कोब्रा वगैरे काही आपल्याकडे येतच रत्नागिरीमध्ये नाही. सापडत नाही, त्याच्यामुळे बरोबर तो आहे. पकडण्याचा काही संबंध प्रश्न येत आला नाही. नाही. साधारणतः या 27 वर्षामध्ये 2,500 ते 3,000 एवढे साप आम्ही पकडलेले आहेत अरे बापरे! आणि पुन्हा ओके. ते त्यांच्या अधिवासात नेऊन सोडलेले सोडलेले आहेत. आहेत. हेही पुढचं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे महत्वाचं साप आहे. पकडणं ही एक गोष्ट झाली, पण त्याला त्याच्या नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडणं ही दुसरी महत्वाची गोष्ट तेवढीच आहे. हो. विनोदजी, मला अजून एक सांगा, सामान्य माणसाने साप बघितला तर तो विषारी आहे की बिनविषारी आहे, किंवा समजा एखाद्याला चावलेलं कळलं तर ते कसं ओळखायचं आणि त्याच्यात त्याने काय काळजी घ्यायची? मुळात साप चावल्यानंतर तो विषारी होता की बिनविषारी होता हे ओळखण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. त्याला अच्छा. कारण असं की चावलेला साप हा कधी कधी हलका बाईट करतो आणि त्याचे दात वगैरे काही दिसून येत नाही. आपण ओळखायच्या भानगडीतच पडायचं नाही. ओके. चावलेला साप हा विषारी समजूनच आपण हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जायचं. हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी कधी कधी डॉक्टरना सुद्धा काही लोक साप घेऊन जातात आणि हा साप चावलाय ओळखा, तर डॉक्टरना सुद्धा ओळखता येत नाही. ओ. त्या ठिकाणी ती एक CTBT तपासणी असते, म्हणजे ब्लिडिंग अच्छा. टाइम आणि क्लॉटिंग टाइम, ही ओके. जी रक्ताची तपासणी असते. ओके. त्या तपासणीद्वारे चावलेला साप हा विषारी होता की बिनविषारी होता हे ओळखलं जातं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा असताना आपण स्वतः साप ओळखायची काही गरज नाही करायचं, असं त्या मला भानगडीत वाटतं. जायचं नाही. हा, त्यातल्या एक्सपर्ट लोकांना हो, पाचारण हो. करायचं किंवा डॉक्टरांना सांगायचं. डॉक्टरांकडे जायचं आपण. ओके. प्रत्यक्षात आपण साप बघूया, म्हणजे ते अरे एक वा. साप असा आहे की तो दुसऱ्या विषारी सापासारखा दिसणारा असा एक साप माझ्याकडे असे आता तुम्ही उपलब्ध आणलेले आहेत? आहे. अरे वा वा, चला बघूया. क्या बात है. आता हा जो साप आहे ना, हा कवड्या जातीचा साप आहे. आता हा जो साप आहे ना, हा आपल्याकडे रात्री अपरात्री वगैरे दिसणारा जो साप असतो, मण्यार जातीचा, हा. हा सुद्धा निशाचरच आहे, रात्री दिसणारा साप आहे. बरं. परंतु याच्यामध्ये फरक असा आहे की याच्या खूप चपळ असतो हा साप आणि चिडखोर असतो. अच्छा. त्याच्यामुळे आता ह्याचं नाव काय बोललात तुम्ही? उल्फ स्नेक, कवड्या. कवड्या. आता याच्या अंगावरचे पट्टे जर तुम्ही निरीक्षण केले बरं. तर तोंडाकडून मध्यापर्यंत अगदी पट्टे सरळ तुम्हाला दिसतात आणि त्याप्रमाणे शेपटीकडे याचे पट्टे अजिबात नाही. नाहीयेत.
बरोबर आहे, ह्या भागात नाहीये. आता मण्यारच्या बरोबर उलट असतं. अच्छा, शेपटीकडून मध्यापासून शेपटीकडे पट्टे जास्त असतात असतात. हा, आणि पुढच्या भागात. मध्यापासून तोंडाकडे पट्टे नसतात. हो, ओके. एवढा फरक असतो फक्त. बरं. बाकी तो मण्यारसारखा दिसणारा असा हा साप आहे. अच्छा, म्हणजे ह्याला तेव्हा बघून गैरसमज होऊ शकतो की हा मण्यार आहे हा की काय. मण्यार आहे की काय, बरं. किंवा मण्यार चावला तर कवड्या होता की काय असं हा, असं वाटू शकतं. शकतं. म्हणून बरं. चावलेला साप हा कुठला होता, का विषारी होता की बिनविषारी होता, हे त्याच्यात आपण ओळखण्याच्या जायचं नाही. भानगडीत आपण पडायचं नाही. ओके. तर हा साप लोकांच्या घरामध्ये लाईटचे मीटर असतात, त्या मीटरच्या बोर्डमध्ये पाली वगैरे असतात, त्या खाण्यासाठी हा साप बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये येतो. ओके. आता ही जी ह्या सापाची साईज आहे, हा कवड्या घोणस बोलला तुम्ही, कवड्या साप, नाही, कवड्या होल साप. स्नेक, कवड्या. हा, तर हा पूर्ण वाढ झालेला आहे की हे पिल्लू आहे की कसं आहे, म्हणजे दिसायला हा तसा छोटा दिसतो. हा मध्यम वयाचा साप आहे. बरं. साधारणतः 3-3 फुटापर्यंत कवड्या असतो. जातीचे साप असतात. बरं. आणि साधारण फुटाचे विधभर एवढे एवढ्या सुद्धा छोट्या पिल्लू पण असतात. पिल्लू असतात. त्याच्यामुळे बरं. हा मध्यम वयाचा आहे. बरं. हा सुद्धा एक बिनविषारी जातीचा साप आहे. बरं. आणि याला डुरक्या घोणस असं म्हटलं जातं. अच्छा, डुरक्या घोणस. हा, डुरक्या घोणस. बरं. हा साप शेतकऱ्यांच्या शेतामधल्या बिळांमध्ये फक्त तोंड बाहेर काढून राहतो. आणि बरं. जेव्हा दिसतो. उंदीर त्याला दिसतो, त्या उंदराला फक्त तोंडात पकडतो आणि पूर्ण शरीराने विळका घालून त्याला गुदमरून ठार मारतो, नंतर गिळून टाकतो. हो. तर शेतकऱ्यांचा अतिशय चांगला मित्र म्हणता येईल हा साप. अच्छा, बरं. आणि हा डुरक्या घोणस आहे म्हणून बिनविषारी आहे. हा, पण जो नुसता घोणस आहे तो विषारी आहे. रसल वायपर असतो, म्हणजे घोणस तो हा. विषारी असतो, रसल वायपर. अच्छा. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगावर काळे गोल असतात. आणि तो जेव्हा आपल्या दृष्टीपथास पडतो, डिवसला जातो, तेव्हा कुकरच्या शिटीसारखा असा अच्छा. जोरदार आवाज करतो. हो, त्याच्यामुळे सहज आपण तो ओळखू ओळखू शकतो. शकतो. म्हणजे दिसायलाही ह्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न आहे तो. हो, दिसायलाही भिन्न आहे. बरं. पण नाव हा पडलंय. बिनविषारी आहे म्हणून, हा जमिनीत राहतो म्हणून याचं नाव सँड बोवा. ओके. आणि तो रसल वायपर, ओके. म्हणजे शिटी घालतो म्हणून. हा, अच्छा. ओके. हे तुम्ही आता खरोखरचे साप दाखवल्यामुळे ना एक चांगली माहिती पण मिळाली आणि तुमच्या कार्याची ओळख पण झाली. तर हे काम करताना तुम्हाला आलेले असे आपण चित्तथरारक किंवा खतरनाक असे अनुभव जरा आम्हाला सांगा ना, म्हणजे आम्हाला कल्पना हो. येईल. आपण पाहिजे तर बसून बोलूया. बर बर. आहेत असे प्रसंग धाडसी वाटण्यासारखे. म्हणजे काय, एकाच वेळी ना आम्ही एका ठिकाणी 5 अजगर पकडले. अरे बापरे. ते 5 एका ठिकाणी असण्याचं कारण काय, साप मेटिंग पिरियड मध्ये एका मादीच्या बरोबर 5-5 साप त्या ठिकाणी येतात. अच्छा. तर एका ठिकाणी एका दगडीच्या खबारीखाली असं म्हणजे होल होता आणि त्याच्यामध्ये 5 अजगर होते. अरे तर ते अजगर काढण्याची, म्हणजे लांब सळी आम्ही आतमध्ये घालून एक एक अजगर बाहेर असे काढले होते. आणि अक्षरशः आमच्या जवळूनच हातामधून ते असे पास होत होते 5 अजगर. अरे आणि बापरे. ते पकडले. हा एक पूर्ण वेगळा म्हणजे बरोबर आहे. कसब होतं ते एक बरोबर आहे. प्रकारचं. 5 जणांना हँडल करायचं हा. आणि ते सुद्धा अजगरांना, म्हणजे एक कठीण पकडायचा, काम आहे. पॅक करायचा, दुसऱ्याला काढायचं. बरोबर आहे. असं करता करता 5 अजगर पकडली. त्याचप्रमाणे एका ठिकाणी कोकणनगरच्या पुढे राधाकृष्ण नगर आहे, तिकडे आम्ही एकाच ठिकाणी 2-3 दिवसामध्ये 5 नाग पकडलेले. अच्छा. म्हणजे आज पकडला आम्ही नाग, परत थोड्या वेळाने संध्याकाळी दुसरा कॉल आला, तिकडेच हो. परत आला एक. असे 5 नाग एका ठिकाणी ठिकाणी पकडले. पकडले. अरे बापरे. असे एक बरोबर आहे. वेगळा अनुभव बरोबर आहे. आम्हाला आता मिळाला. हे अजगर जे पकडले त्याची म्हणजे एकाची लांबी किती असेल एक अंदाजे? साधारण 8 फूट 10 अशा साईज मध्ये होते ते अच्छा. अजगर. कारण ते पकडणं आणि त्यांना त्याप्रमाणे पॅक करणं. पॅक करणे. हो, खूपच हे आहे. अच्छा, ह्याच्यात अजून एक गोष्ट येते. आता हे असे एकाच ठिकाणी भरपूर नाग मिळणं, दिसणं किंवा अजगर मिळणं, मग लोकांच्या मनात काही गैरसमज असतात किंवा काही समजुती असतात, अंधश्रद्धा असतात. हो. तर ह्या काय असतात आणि त्याच्याविषयी तुमचं काय हो. अनुभव आहेत? काय आहे, आपल्याकडे गैरसमज अफवा पसरवण्याची आपल्याला खूप म्हणजे लोकांना आवड आहे. सवय असते. तर सापांच्या बद्दल गैरसमज भरपूर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, एक साप मारला की 7 साप पाठून येतात. बरोबर आहे. प्रत्यक्षात काय असतं, एक साप मारला तर 7 साप येत नाहीत.
तर काही साप ना हे अंडी घालून प्रजनन करतात, काही साप डायरेक्ट पिलांना पिल्लं जन्म देऊन घालतात. प्रजनन करतात. तर अच्छा. अंडी घालणारे जे साप आहेत ते एकाच वेळी 7-8 अंडी घालतात आणि अंड्यातून पिल्लू बाहेर पडण्याची जी क्रिया असते ती एकाच वेळी असते. एकाच वेळी 7-8 अंडी ती फुटतात फुटतात. अच्छा. आणि ते एक अंड्यातलं पिल्लू आपल्याला नजरेला पडलं की लोक मारून टाकतात. बरोबर मग आहे. ताबडतोब ते बाकीची पण पिल्लं दिसतात. तर हो. एक मारला म्हणून साथ येत नाही, तर ती पिल्लंच एका वेळी बाहेर बाहेर पडलेली पडलेली असतात. असतात. ह्या सामान्य माणसाला माहिती नसतं. माहिती नसतंय. बरं. ओके. असे अजून काय हे आहेत, की मग दिसला तर मग काहीतरी धार्मिक कार्य करायला पाहिजे किंवा असं असं पण काय हो. काय काही लोक सांगतात की साप मारल्यानंतर तुम्ही त्याचा बळी घेतलाय, मग त्याचा नारायण नाग बळीचा उपचार करा. लोक लांब लांब ठिकाणी म्हणजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वगैरे जाऊन या कर्मकांड करतात. करतात? तर हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. काही गरज नसते. बरं. चुकून कधीतरी आपल्या हातून साप मारला गेला तर त्याला नाईलाज आहे. आणखीन गैरसमज असे की सापाच्या डोक्यावर नागमणी असतो हां. आणि हा नागमणी तिजोरीत ठेवला की भरभराट होते. बरोबर आहे. आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की नाग, साप वगैरे हे गारुडांकडे भरपूर असतात आणि तुम्ही कधीही गारुडे बघितले तर ते गरीबच असतात. गरीबच असतात. तर ते ते जर भरभराटीला आले असते. नागमणी त्यांच्याकडे ठेवला तर संपत्ती वाढली असती, तर ते बरोबर आहे. सावकार झाले असते झाले ना. असते. तर बरोबर आहे. नागमणी ही काल्पनिक गोष्ट आहे. बरोबर आहे. नागमणी वगैरे काही अस्तित्वात नाही आहे. ओके. परंतु आर्थिक स्वार्थासाठी हा हे गैरसमज केलेला पसरवलेला पसरवलेला आहे. समज आहे हा. हां. ओके. त्याचप्रमाणे हिरवा जो एक साप असतो, हां. हरणटोळ हरणटोळ. जातीचा, तो झाडावरून कधीतरी आपण जाता येता आपल्या डोक्यावर पडतो. तर हा याच्या बाबतीत गैरसमज असा पसरलेला आहे की तो आपली डोक्याची टाळू फोडतो. आपली हां. टाळू एवढी कठीण आहे, डॉक्टर जेव्हा पोस्टमॉर्टम करतात तेव्हा छिन्नी आणि हातोडीची कटरची वगैरे गरज तेवढी लागते. परत पडते. पण त्याचं तोंड अतिशय मऊ लुसलुशीत आहे. तर तो असं ती करू शकत नाहीये. नाही करू शकत आणि नाहीये. तो डोक्यावर पडतो हा निव्वळ योगायोग असतो, योगायोग कारण तो आहे. वरती असतो. हां. तो काय तुमचा टाळू फोडण्यासाठी नाही टाळू येत. फोडण्यासाठी येत नाही. बरं. तर ओके. असे अनेक गैरसमज आहेत. गैरसमज आहेत. बरोबर आहे. एक सामान्य जनतेला हे आता तुम्ही जसं छान रीतीने सांगितलं आम्हाला, एक जनजागृती किंवा जनप्रबोधन करण्यासाठी असं काय तुम्ही असं करता का तुमचे एन-जी-ओ मार्फत, की हे आता जे काही सांगितलं ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? हो. प्रत्येक म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही शाळांमधून, कॉलेजमधून किंवा सार्वजनिक उत्सव वगैरे असतात कुठल्या गावामध्ये, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करून आम्ही वेळ मागून घेतो आणि साधारण 1.5-2 तासाचा सापांच्या बाबतीतला जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही करतो. करता. त्या अरे वाह! ठिकाणी आम्ही सापांबद्दलची माहिती देतो. प्रत्यक्षात साप आम्ही दाखवत नाहीत, कारण बरोबर. प्रत्यक्षात जिवंत साप दाखवायला आता बंदी आहे. बंदी आहे. तर बरं. सापांबद्दलच्या पोस्टरद्वारे वगैरे आम्ही माहिती देतो. ओके. आणि त्याच्याबद्दलचे असलेले गैरसमज गैरसमज. सांगतो आणि साप चावल्यानंतर आपण डॉक्टरकडे नेईपर्यंत प्रथमोपचार करणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. हे बरोबर आहे. प्रथमोपचार कसे केले पाहिजेत वगैरे हे आम्ही दाखवतो. शाळा कॉलेजमधून आम्ही जातो आणि त्या ठिकाणी जनजागृतीचे वगैरे कार्यक्रम सापांबद्दलचे करता. कार्यक्रम करतो. बरोबर. सार्वजनिक उत्सव असतात काही ठिकाणी. त्या उत्सवामध्ये आम्ही जाऊन करतो. आता हे प्रथमोपचार सांगताना सगळ्यात महत्त्वाचा प्रथमोपचार म्हणजे तुम्हाला दाखवतो. प्रदीप जरा इकडे ये. हां. तर हा प्रथमोपचार असा आहे, ज्या माणसाला साप चावलाय बरं. त्याच्या शरीरामध्ये विष पुढे सरकण्याची शक्यता असते. बरोबर. म्हणजे थोडा इकडे. इथे म्हणजे ह्याच्या हाताला साप चावलाय, बरोबर. तर या ठिकाणी साप चावलाय तर आवळपट्टी ही या दंडाला बांधायची. अच्छा. समजा पायाला साप चावलाय तर हां. आवळपट्टी मांडीला मांडीला बांधायची. बांधायची. आता पायाला साप चावला हाताला साप चावला म्हटल्यावर या ठिकाणी दंडाला मी आवळपट्टी. अच्छा. आवळपट्टी म्हणजे काय, एखादा आपल्याकडे रुमाल असला काय तरी असेल तरी चालेल चालेल. किंवा मुलींच्या केसाला रिबीन असली तरी अच्छा. चालेल, बुटाची लेस असली तरी चालेल हां. किंवा जंगलामध्ये गेलो असो आपण तर एखादी जाड वेल वगैरे असते, ती बरोबर. वेल असली तरी ती चालेल. चालेल. म्हणजे बरं. आपल्याला अचानक आपल्याकडे कापड नसेल कापड तर हे नसेल वापरता येतं. चालेल. तर ह्या रुमालाच्या सहाय्याने अशी गोल आवळपट्टी करून घ्यायची बरं. आणि ही आवळपट्टी ह्या दंडाला बांधायची. दंडाला आवळपट्टी बांधताना त्यांचं एक बोट आहे ना, त्या हाताचं बोट इकडे घे. हां. आवळपट्टी ह्या दंडाला घट्ट बांधून घ्यायची. अच्छा. घट्ट बांधून झाली की हे बोट काढायचं. बरं. बोट अशासाठी घ्यायचं हां. की
बांधलेली आवळपट्टी ही जास्त सैल सुद्धा राहणार नाही आणि घट्ट सुद्धा बांधली जाणार नाही. बर. अशा रीतीने आवळपट्टी बांधली की विष पुढे जाऊ शकत नाही. अच्छा. आता ही बांधलेली आवळपट्टी हा. बांधल्यानंतर 10 मिनिटं झाली हा. की 1 मिनिटासाठी आवळपट्टी ही अच्छा, सोडायची. अच्छा 10 मिनिटं ठेवायची. 10 मिनिटं ठेवायची, 1 मिनिटं आवळपट्टी काढायची. 1 मिनिटासाठी सोडायची. सोडायची. 1 मिनिट झालं की पुन्हा आवळपट्टी बांधायची, बरं. पुन्हा 10 परत 10 मिनिटं मिनिटानंतर ठेवायची. सोडायची. आवळपट्टी 10 मिनिटानंतर 1 मिनिटासाठी का सोडायची, तर सतत जर आपण आवळपट्टी बांधून ठेवली तर हा. काय होईल, रक्तपुरवठा या पुढच्या हाताला होणार होणार नाही नाही. आणि विष या ठिकाणी साठलं जाईल हो. आणि मग कदाचित क्वचित प्रसंगी हा हात निकामी होण्याची शक्यता शक्यता असते. असते. म्हणजे बांधलेली आवळपट्टी 10 मिनिटानंतर 1 मिनिटासाठी सोडायची आणि लवकरात लवकर आपण रुग्णालयामध्ये जायचं. जायचं. पुढचा प्रथमोपचार असा, ज्या माणसाला साप चावलाय त्याला धीर देणं आवश्यक हा, असतं. मानसिकरित्या हा, त्याला हे करणं. नाहीतर काही लोक सांगतात की साप चावलाय 2 तासानंतर तो मग तू आता मरणार आहेस वगैरे असं घाबरवून सोडतात. बरोबर. तर अशा रीतीनं ज्या माणसाला साप चावलाय त्याला धीर द्यायचा, त्याला बरोबर म्हणायचं किती विषारी साप चावला असला तरी तुला रुग्णालयामध्ये चांगले उपचार आहेत, तू वाचणार आहेस. बरोबर आहे. हा एक त्याला आधार देणं महत्वाचं आहे त्या क्षणी. आधार. बरं. ज्या माणसाला साप चावलाय त्याला धावत पळत ज्या ठिकाणी साप चावलाय तिथून मुख्य रस्त्यापर्यंत धावत पळत घेऊन यायचं नाही. बरं. का तर त्यांना जर धावत पळत आणलं तर त्याच्या शरीरातली रक्ताभिसरण क्रिया जलद गतीने होईल. रक्ताभिसरण क्रिया जलद गतीने झालं की विष लवकर हृदयापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते आणि आपण धोक्याच्या दिशेला जाऊ शकतो. म्हणून ओके. त्या माणसाला अधिक प्रश्न पण विचारायचे नाही, त्याला श्रम होईल असं कुठलंही कृत्य आपण करायचं नाही. बरं. म्हणजे आपला पेशंट नक्की आणि नक्की वाचतो. वाचतो. ओके. आणखीन 2 प्रथमोपचार म्हणजे ते कदाचित चुकीचे असावेत, म्हणजे जे पिक्चरमध्ये किंवा ह्याच्यात दाखवतात. एकतर ते चोखून रक्त काढून थुंकून टाकायचं किंवा तिथं चांगल्या हत्याराने अ, अ, छेद द्यायचे जेणेकरून रक्त तिथनं वाहून जाईल आणि त्याच्या मार्गे विष वाहून जाईल. हे कितपत योग्य अतिशय आहे? सुंदर प्रश्न तुम्ही विचारलात आहे. बरं. कारण काय की हे प्रथमोपचार बऱ्याच वेळेला दिसतात लोकांना आणि त्याचं अनुकरण करायला जातात. बरोबर. परंतु असे प्रथमोपचार चुकूनही कधी कोणी करू नये. ओके. कारण आपण आता दात घासतो त्याच्यामुळे आपल्या हिरड्या सोलवलेल्या असतात. चुकून कधीतरी आपण त्या पद्धतीनं जर सक केलं ते विष आणि थुंकून टाकलं तर ते विष आपल्या हिरड्यांना आपल्या गालाला लागण्याची शकतं. शक्यता असते आणि आपण क्वचित प्रसंगी धोक्याच्या दिशेला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे चिरा मारण्याचा जो प्रथमोपचार तुम्ही आता म्हटलात तो सुद्धा चुकीचा आहे. बरं. ज्या ठिकाणी साप चावलाय त्या ठिकाणी चिरा मारल्या तर साप चावून विषाचा परिणाम होऊन माणूस मरण्यापेक्षा त्या ठिकाणी चिरा मारण्यामुळे अधिक रक्तस्राव होऊन माणूस धोक्याच्या दिशेने जाऊ शकेल. तेव्हा हे आत्ताचे 2 दोन्ही सांगितलेले प्रकारे हे करायचे प्रथमोपचार नाहीये. अजिबात कोणी करू करू नये नये. याची अशी माझी विनंती आहे.